नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 3 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 17व्या पक्ष परिषद म्हणजेच COP17 चे यजमान राष्ट्र कोणते आहे? प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच भारताने केलेली आहे. या क्षेपणास्त्राबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 हे नुकतीच पार पडलेले आहे. यामध्ये विजेते कोण ठरलेले आहेत याबाबत देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे कधी सुरू झालेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळे जे मिशन आहेत हे कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतं. तर सध्या हा चालू घडामोडीचा एक पार्ट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे 2015 मध्ये सुरू झालेले होते. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 3 जानेवारी. 3 जानेवारी 1950 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे म्हणजेच NCLचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. 3 जानेवारी 1952 स्वतंत्र भारताचे पहिल्या राष्ट्रीय निवडणुका आजच्या दिवशी भरवण्यात आलेल्या होत्या. तर लक्षात घ्या, 3 जानेवारी 1952 स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या. 3 जानेवारी 1831 भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. हा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी 1883 इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट एटली यांचा देखील आज जन्मदिवस. तर 3 जानेवारी 2002 भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ सतीश धवन यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. त्यांची आज पुण्यतिथी. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 87वी यॉनेक्स सनराइज सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 विजयवाडा आणि पर्याय क्रमांक 4 कोची. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजयवाडा. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 ही नुकतीच पार पडलेली आहे. यामध्ये सूर्या करिश्मा तामिरी, ऋत्वक संजीवी यांनी एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. ही स्पर्धा होती 87वी यॉनेक्स सनराइज सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप. 22 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. याचं ठिकाण आहे विजयवाडा, आंध्र प्रदेश. चेन्नुपती रामकोटय्या इंदोर स्टेडियम. याचे आयोजक होते बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया. महिला एकेरीचे विजेते आहेत सूर्या चरिश्मा तामेरी, ज्यांचं वय आहे 19 वर्ष. त्यांचं राज्य आहे आंध्र प्रदेश. त्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणून येतात. उपविजेता आहेत तन्वी पात्री, ज्या 14 वर्षाच्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, पुरुष सिंगलचा विजेता आहे ऋत्विक संजीवी, तामिळनाडू. महिला डबल्सच्या विजेत्या आहेत शिखा गौतम व अश्विनी भट. पुरुष डबल्सचा विजेते आहेत हरिहरन अस्मा करुणन व रुबन कुमार. तर मिक्स डबल्सच्या विजेत्या आहेत सात्विक रेड्डी कनपुरम आणि राधिका शर्मा. तर आपल्याला राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप या स्पर्धा जर विचारण्यात आल्या तर या सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. जैविक विविधतेवरील अधिवेशनाच्या 17व्या पक्ष परिषद म्हणजेच COP17 चे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जॉर्जिया, पर्याय क्रमांक 2 अझरबैजान, पर्याय क्रमांक 3 कझाकस्तान आणि पर्याय क्रमांक 4 आर्मेनिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर्मेनिया. आर्मेनिया हा 17व्या पक्ष परिषदेचे म्हणजेच COP17 आयोजन करणार आहे. आर्मेनिया संयुक्त राष्ट्राच्या जैविक विविधतेवरील अधिवेशनाच्या 17व्या पक्ष परिषद म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टी, ज्याला COP17 असे म्हटले जाते, याचे आयोजन करणार आहे. पूर्ण नाव आहे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. याची 17वी आवृत्ती आहे. यजमान देश आर्मेनिया. ठिकाण आहे येरवान, ही त्याची राजधानी आहे. आणि ऑक्टोबर 2026 मध्ये ही COP17 भरवण्यात येणार आहे. याचे आयोजक आहेत संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्स. निवड प्रक्रिया पहिल्यांदा गुप्त मतदान पद्धतीने झाली. याचं घोषवाक्य आहे टेकिंग ॲक्शन फॉर द नेचर. तर लक्षात घ्या, आर्मेनिया 17व्या COP17 चे आयोजन करणार आहे. पुढचा प्रश्न. खालिदा झिया या कोण होत्या? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 नेपाळच्या राष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 श्रीलंकेच्या पंतप्रधान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
खालिदा झिया यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे पूर्ण नाव बेगम खालिदा झिया. 30 डिसेंबर 2025 या दिवशी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे BNPच्या त्या अध्यक्षा होत्या. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 1981 मध्ये पती झियाऊर रहमान जे माजी राष्ट्राध्यक्ष होते यांच्या हत्येनंतर त्या राजकारणात आलेल्या होत्या. जागतिक स्तरावर बॅटलिंग बेगम्स म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 2018 मध्ये अटक त्यांना करण्यात आलेली होती. ती अटक भ्रष्टाचाराच्या आरोपावरून करण्यात आलेली होती. 2 वेळा पंतप्रधान त्या राहिलेल्या होत्या. म्हणजेच एकूण 10 वर्ष त्या पंतप्रधानपदी होत्या. 1991 ते 1996 तर 2001 ते 2006. तर लक्षात घ्या खालिदा झिया या आता नुकतंच निधन झालेलं आहे. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पुढचा प्रश्न, आशिया चषक 2025 महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हाँगझाऊ, पर्याय क्रमांक 2 टोकियो, पर्याय क्रमांक 3 बीजिंग आणि पर्याय क्रमांक 4 शांघाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हाँगझाऊ. आशिया चषक 2025 यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाला रौप्य पदक मिळालेले आहे. स्थळ आहे हाँगझाऊ, चीन. 5 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा झालेली होती आणि निकाल होता रौप्य पदक. फायनलमध्ये भारत आणि चीन या दरम्यान झालेली होती आणि भारत हा 1-4 ने पराभूत झालेला होता. विजेता होता चीन, रौप्य आहे भारत, ब्रॉन्झ पदक आहे जपान. चीनने 3ऱ्या वेळी आशिया कप जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्रूज मिसाईल, पर्याय क्रमांक 2 इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल, पर्याय क्रमांक 3 कॉसी बॅलिस्टिक मिसाईल आणि पर्याय क्रमांक 4 एअर टू एअर मिसाईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉसी बॅलिस्टिक मिसाईल. प्रलय क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2025 या दिवशी ही चाचणी करण्यात आली. याचे ठिकाण आहे ओडिशा किनारपट्टी चांदीपूर. एकाच लॉन्चरमधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र या मार्फत सोडण्यात आलेले होते. प्रलय क्षेपणास्त्र काय आहे? तर हे एक स्वदेशी कॉसी बॅलिस्टिक मिसाईल आहे. याची रेंज आहे 150 ते 500 किलोमीटर. यामध्ये सॉलिड प्रोपेलंट म्हणजे घन इंधन आहे. 500 ते 1000 किलो वॉरहेड यामध्ये असणार आहे. याचं वैशिष्ट्य आहे अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. तसेच हे बनवले कोणी आहे? तर DRDO, तसेच भारत डायनॅमिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संरक्षण या प्रणालीमध्ये आपल्याला असा क्वेश्चन खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, की एखादं क्षेपणास्त्र असेल तर ते कोणी बनवलेलं आहे? तर कोणत्या संस्थेमार्फत ते बनवण्यात आलेले आहे? तर लक्षात घ्या, प्रलय हे क्षेपणास्त्र हे DRDO तसेच भारत डायनॅमिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिघांनी मिळून बनवलेले आहे आणि याची चाचणी ही ओडिशा किनारपट्टीमधील चांदीपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हे नेमके कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर स्वदेशी कॉसी बॅलिस्टिक मिसाईल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रलय क्षेपणास्त्राबद्दल आपल्याला जर विचारण्यात आलं तर कोणत्याही पद्धतीने आपल्याला याचं उत्तर द्यायला यायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे. ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सुवर्ण, पर्याय क्रमांक 2 रौप्य, पर्याय क्रमांक 3 कांस्य आणि पर्याय क्रमांक 4 कोणतेही पदक मिळालेले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.